मित्रांनो, मी प्राध्यापक दिलीप चौधरी शिक्षण व नोकरी बचाव समितीच्या वतीनं 20 ऑक्टोबर 2023 रोजी चंद्रपूर येथे दुपारी 12 वाजता निघणाऱ्या जनआक्रोश मोर्चाच्यासाठी आपल्या सगळ्यांना निमंत्रण देण्यासाठी हा संवाद. हा मोर्चा का गरजेचा आहे मित्रांनो? दिनांक 6 सप्टेंबर 2023ला महाराष्ट्र शासनाने एक महाराष्ट्रातील ज्या सरकारी नोकऱ्या आहेत त्या सरकारी नोकऱ्यांचं कंत्राटीकरण करणारा, बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून ह्या सगळ्या नोकऱ्या भरणारा एक GR काढला. सोबतच ज्या आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या 20 पटाखालील शाळा समूह शाळा करून त्या शाळा ज्या इतर उर्वरित शाळा आहेत त्या बंद करण्याचा एक निर्णय शासनाने घेतलेला आहे. सोबतच दत्तक शाळा योजनेच्या नावावर जिल्हा परिषदच्या शाळा ह्या खाजगी संस्थांच्या आणि कॉर्पोरेट सेक्टरच्या हातात देण्याचा सुद्धा एक निर्णय घेतलेला आहे. नुकताच 6 ऑक्टोबर रोजी एक GR काढून महाबळेश्वर येथील शासकीय दवाखाना सुद्धा कंत्राटी पद्धतीने चालवायला दिला जाणार आहे. जळगाव येथे तहसीलदाराचं पद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून, बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून भरल्या जाण्याची जाहिरात अलीकडेच आली होती. मित्रो, हे सगळे जे GR वारंवार मागच्या 2-3 महिन्यात निघत आहे, हे GR म्हणजे तुमच्या आमच्या भविष्याचा खेळ करणारे GR आहेत. मित्र हो, आजपर्यंत आपण गप्प बसलो. साधारण 2014 मध्ये आमची काही शासकीय पदं गोठवल्या गेली. 2005 पासून कर्मचाऱ्यांचं जुनं पेन्शन बंद केल्या गेलं. 2018 पासून विविध क्षेत्रातील शिक्षक प्राध्यापकांची पदभरती बंद करण्यात आली. हे सगळे होत असताना आपण नेहमीच या प्रश्नांकडे, अरे तो शिक्षकांचा प्रश्न आहे, तो तर नोकरीवाल्यांचा प्रश्न आहे, पेन्शन दुसऱ्यांचा प्रश्न आहे, तो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, ते विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, म्हणून इतर वर्ग आपण गप्प राहत गेलो. आणि त्याच्यामुळे आता सरकारला असं वाटायला लागलेलं आहे की आपण या देशात कुठलाही कायदा आणला, अगदी तुमच्या माझ्या जीवन मरणाचं सुद्धा कंत्राटीकरण करून टाकलं तरी सुद्धा हे लोक काही रस्त्यावर उतरत नाही, अशी सरकारची एक भावना आणि भूमिका झालेली आहे. आणि म्हणून आज आपल्याला हे जे GR आलेले आहेत हे पुढच्या महिन्यात 2 महिन्यात कधीतरी लागू होतील. आणि एकदा जर का आपल्या हक्काची सरकारी नोकरी असलेली पदं ही बाह्य यंत्रणाच्या माध्यमातून भरल्या गेली तर मग मात्र हे जे काही निघालेला शासन आदेश आहे हा रद्द करणं कठीण जाईल. आणि म्हणून या शासन आदेशांची अंमलबजावणी होण्याच्या पूर्वीच आपल्या सगळ्या मित्रांना, विद्यार्थ्यांना आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. 5 तारखेला चंद्रपूर येथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर साधारणतः 2,500-3,000 हजार स्पर्धा परीक्षेतील तयारी करणारे विद्यार्थी आणि इतर कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, सामान्य नागरिक, स्त्रिया, विशेषतः मुली ह्या रस्त्यावर उतरल्या. आपण धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे केलं आणि त्याच दिवशी निर्णय घेतला की जर आपल्या मागण्यांना सरकार सकारात्मक प्रतिसाद देत नसेल तर आपल्याला मोठ्या संख्येनं, लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मित्रहो, शिक्षण आणि नोकरी वाचवण्यासाठी हा जनआक्रोश मोर्चा आपण आयोजित केलेला आहे. इथे जात, पात, धर्म कशाचाही भेद नाही. हे जे प्रश्न आहेत हे थेट तुमच्या आमच्या पोटाशी जोडलेले आहेत. आज आपण स्वस्थ राहिलो, आज आपण गप्प बसलो, आज घरात बसून जर आपण आपले प्रश्न नाही म्हणून शांत राहिलो तर मित्रहो, कदाचित येणाऱ्या कालखंडामध्ये मशानभूमीचं सुद्धा सरकार कंत्राटीकरण केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग तिथे तुमच्या आमचे मुर्दे जाळण्यासाठी सुद्धा आपल्याला लाईनमध्ये लागावं लागेल आणि मित्रो पैसे भरावे लागतील. इतकी दुर्व्यवस्था आणि इतकी वाईट गोष्ट सध्या महाराष्ट्र सरकारने चालवलेली आहे. सर्व गोष्टींचं कंत्राटीकरण म्हणजे आम्ही विमानतळ दिले, आम्ही रेल्वे कंत्राटी पद्धतीने देऊन टाकल्या, आम्ही अनेक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने दिल्या, पण शिक्षण आणि आरोग्य आणि नोकरी, रोजगार हे तर आमच्या हक्काचे विषय होते, आमच्या जिव्हाळ्याचे विषय होते, तेही जर कंत्राटी पद्धतीनेच भरल्या जाणार असेल तर मग मात्र मित्रहो, आपण असेच शांत बसून राहिलो तर आपलं भवितव्य निश्चितपणे धोक्यात आहे. आणि म्हणून शिक्षक असेल, विद्यार्थी असेल यांनी नव्यानं विचार करण्याची गरज आहे. सरकार आणि सत्तेमध्ये असलेल्या लोकांचे काही चेले, बगलबच्चे तुम्हा आम्हाला मूर्ख बनवत आहे. ते असं सांगतात की एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारामध्ये 3 खाजगी कर्मचारी काम करू शकतात. मित्रहो, हे सरासर धूळफेक आहे. हे सगळे GR वाचल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल.
दीड लाख रुपयाच्या, 2.25 लाख रुपये पगाराच्या नोकऱ्या ह्या कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहे. मग 1,90,000, 1,70,000, 1,80,000 रुपये पगार असलेल्या नोकऱ्या जर कंत्राटी पद्धतीनं बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून भरल्या जाणार असेल तर सरकार पैसा कोणता वाचवत आहे? कुठले पैसे वाचणार आहेत? तर सरकार पैसे वाचणार नाही मित्रहो. या सगळ्या ज्या संस्था निवड केलेल्या आहे नवशासनाने आणि हे जे काही आउटसोर्सिंगच्या माध्यमातून पदं भरली जाणार आहेत यांचे पगार शासकीय पगार आहेत तेवढेच राहणार आहे. फक्त याच्यात एक अशी तरतूद आहे की 30% रक्कम ही जी बाह्य यंत्रणा काम करेल, जी कंपनी हे सगळी पदं भरेल त्या कंपनीला सर्व्हिस चार्ज म्हणून 30% रक्कम देणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही आम्ही गोरगरिबाची पोरं 18 तास अभ्यास करून ज्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एमपीएससी यूपीएससीच्या माध्यमातून नोकऱ्या मिळवायचो, पोलीस भरती तलाठी भरतीच्या माध्यमातून नोकऱ्या मिळवायचो आणि हक्काचा तुमच्या आमच्या घरी सर्वसामान्य कुटुंबातील लोकांच्या घरात 50-60 हजार रुपये, लाख रुपये पगार यायचा. आता इथून पुढे असं होईल 1 लाख रुपये पगार असेल आपल्या तहसील ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एखाद्या माणसाला, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काम करणाऱ्या एखाद्या माणसाला, जिल्हा परिषदमध्ये काम करणाऱ्या एखाद्या माणसाला 1 लाख रुपये पगार शासन देईल. पण मात्र त्यातले 30,000 रुपये ज्या कंपनीनं आम्हाला नियुक्त केलं त्या कंपनीला मिळेल आणि मग आम्हाला त्यातले 70,000 देईल असं आज कंपनी सांगत आहे. पण मित्रहो, ठेकेदारीमध्ये काम करणाऱ्या लोकांना विचारून बघा, आजही 40,000 रुपये त्यांच्या सह्या घेतल्या जातात आणि त्यांना 10-12 हजार रुपये त्यांच्या हातात ठेवले जातात. अशाच पद्धतीचं हे नवीन कंपनी राज आज सरकार निर्माण करू पाहत आहे. आणि या कंपन्या कोणाच्या आहेत? तर या कंपन्या सत्तेमध्ये बसलेल्या लोकांच्या आहेत. म्हणजे एक प्रकारे तुमच्या आमच्या सर्वसामान्य कुटुंबातील गरिबाच्या घरच्या, शेतकऱ्यांच्या घरच्या पोराच्या हक्काचा जो पगार आहे तो पगार खाण्याचा प्रकार, त्या पगारातून कमिशन खाण्याचा प्रकार हे सगळं सरकार करत आहे. सरकारजवळ पैसे नाही हे कारण जर खरं आहे असं आपण मानलं तर मग मित्र हो, सरकार कोट्यावधी रुपये उद्योजकांना माफ करत आहे, हजारो कोटी रुपये धार्मिक गोष्टींवर खर्च करत आहे. आत्ताच 2,500 कोटी रुपये आपल्या सर्व धार्मिक संस्थांना दिले जाणार अशी बातमी आली. एक शासनाचा प्रोग्राम, शासन आपल्या दारी नावाचा प्रोग्राम घ्या, मंत्र्यांचे एक दौरे घ्या, त्यांच्यावर होणाऱ्या सोयी सुविधांचा खर्च बघा, लाखो कोटी रुपये हे लोक उधळण करतात. तिथे सरकारला पैशाची अडचण जात नाही. मेट्रो उभारताना सरकारला पैशाची अडचण जात नाही. अनेक गोष्टी आहेत की ज्या काही कामाच्या नाहीत त्या गोष्टी यांनी उभ्या करून ठेवलेल्या आहे. मोठमोठाले गार्डन उभे करून ठेवलेले आहे. या गोष्टींमध्ये यांचे पैसे वाया जात नाही आणि फक्त कर्मचाऱ्यांना पगार द्यायचा, कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यायचं म्हटलं की हे पैशाचं कारण पुढे करतात. मित्रहो, 150 वर्षापूर्वी महात्मा गांधीजी असतील किंवा आपल्या पूर्वजांनी अत्यंत कष्टानं ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात लढा दिला आणि 150 वर्षाच्या गुलामगिरीच्या नंतर 1947 मध्ये हा देश स्वतंत्र झाला. आज तुम्ही आम्ही स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करत असताना मित्रहो, हे महाराष्ट्रातलं सरकार परत एकदा आपल्या सर्व जनतेला अशा वेगवेगळ्या कंपन्यांच्या हाताखाली गुलाम बनवून पाहत आहे. हे जर होऊ द्यायचं नसेल तर मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की विद्यार्थी असतील, पालक असतील, शिक्षक असतील, कर्मचारी असतील, या सर्व लोकांनी 20 तारखेला मोठ्या संख्येनं चंद्रपूरला या मोर्चामध्ये सहभागी व्हावं. आपापल्या गावामध्ये जमेल तसं आंदोलन करावीत आणि या काही करून या सरकारला हा 6 सप्टेंबरचा जो GR आहे कंत्राटीकरणाचा नोकरीच्या किंवा मग शाळांच्या दत्तक योजनेचा GR असेल, समूह शाळेचा GR असेल, हे सगळे GR मागे घ्यायला आपण भाग पाडलं पाहिजे. तरच तुमच्या आमच्या लेकरांचं भवितव्य सुरक्षित आहे. आतापर्यंत आपण गप्प बसलो, इथून मात्र पुढे आपल्याला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. आज जर आपण रस्त्यावर लढलो नाही तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. एवढीच तुम्हाला विनंती करतो. आपण सगळेजण मोर्चाला या, यासाठी आपल्याला परत एकदा विनंती करतो. धन्यवाद.